तर बघू शकता मित्रांनो, आपण अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंतीनिमित्त अशी डिझाईन केलेली आहे. होर्डिंग डिझाईन आहे भावांनो. आणि भावांनो, हे तुम्ही कसं करायचं तुमच्या पिक्सल लॅबमध्ये. तर भावांनो, मी तुम्हाला झिप फाईल दिलेली आहे. त्या झिप फाईलमध्ये भावांनो मटेरियल आहे, त्यानंतर प्लस PLP फाईल आहे आणि त्यानंतर भावांनो PPL फाईल आहे, जे काही फोटो एडिटरमध्ये मी डिझाईन केलेली आहे. तर भावांनो, मी डिझाईन इथं फोटो एडिटरमध्ये करणार आहे. आणि भावांनो, तुम्हाला तिन्ही फाईल मी इथं दिलेली आहे. तुम्हाला पिक्सल लॅबमध्ये करायचं असेल तर तुम्ही PLP फाईल ॲड करून डिझाईन करू शकता, किंवा मटेरियल पाहिजे असेल तर भावांनो मटेरियलसुद्धा मी झिप फाईलमध्ये दिलेलं आहे. तर चला मित्रांनो, फोटो एडिटरमध्ये आपण डिझाईन कशी क्रिएट केलेली आहे ते तुम्हाला मी दाखवतो. तर बघू शकता मित्रांनो, मी फोटो एडिटरमध्ये ॲप ओपन केलेली आहे. तर भावांनो, तुम्हाला ज्यांना कुणाला फोटो एडिटरमध्ये PPL फाईल ॲड करायची प्रॉब्लेम येत असेल तर त्यांनी व्हिडिओ पूर्ण पहा. आणि भावांनो, झिप फाईलला पासवर्ड आहे, पासवर्ड व्हिडिओमध्ये दिलेला आहे, त्यामुळे आपला व्हिडिओ पूर्ण पहा. तर तुम्हाला इथं न्यूचं ऑप्शन दिसत असेल, त्यावर टॅप करा तुम्ही. टॅप केल्यानंतर भावांनो, तुम्हाला हे साईज इथं टाकून घ्यायची आहे. बघू शकता 3264 आणि हाईट भावांनो 1350 अशी आपण साईज टाकलेली आहे. टाकल्यानंतर भावांनो ओकेच्या ऑप्शनवर टॅप करा. टॅप केल्यानंतर बघू शकता आपण अशी एक तुमच्यासमोर व्हाईट लेअर येईल. त्यानंतर भावांनो, तुम्हाला इथं खालती 3 डॉट दिसत असतील, त्यावर टॅप करा. टॅप केल्यानंतर तुम्हाला इथं टेक्स्ट आणि इमेजच्या ऑप्शनवरती टॅप करायचं आहे. टॅप केल्यानंतर भावांनो, आता इथं आपली मेन प्रोसेस सुरू होणार आहे, ती की PPL फाईल ॲड कशी करायची ते. तर भावांनो, तुम्हाला इथं खालती लेअरचं ऑप्शन दिसलेलं आहे, त्यावर टॅप करा. टॅप केल्यानंतर 3 डॉटवर टॅप करा. त्यानंतर भावांनो स्क्रोल डाऊन करून लोड लेअरचं ऑप्शन दिसेल, त्यावर टॅप करा भावांनो. टॅप केल्यानंतर बघू शकता तुमची फाईल मॅनेजर अशा प्रकारे ओपन होऊन जाईल. तर बघू शकता आपली इथं PPL फाईल ॲड केलेली आहे. अशा प्रकारे बघून घ्या भावांनो तुम्ही. फुल HD मध्ये भावांनो PPL फाईल असणार आहे, बघू शकता तुम्ही. क्वालिटी बघून घ्या, टेक्स्ट वगैरे फुल भावांनो होर्डिंगसाठी डिझाईन केलेली आहे. तर ह्याच्यामध्ये काय काय यूज केलेलं आहे मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. तर बघू शकता मित्रांनो, आपण अशा प्रकारे एक बॅकग्राऊंड घेतलेला आहे. त्यानंतर भावांनो, आपण बघू शकता अशा लायब्ररीचे बॅकग्राऊंड घेऊन त्यांना ओव्हरली इफेक्ट आपण इथं दिलेला आहे. अशा प्रकारे बघू शकता ओव्हरली इफेक्ट इथं दिलेला आहे. त्यानंतर भावांनो, आपण असं संविधान बुकची इथं PNG घेतलेली आहे, अशा प्रकारे बघू शकता, त्यालासुद्धा ओव्हरली इफेक्ट दिलेला आहे. त्यानंतर भावांनो, आपण आणखीन बुक PNG घेतलेला आहे, इथं तुम्ही पाहू शकता. त्यानंतर मेन भावांनो, आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची इथं PNG घेतलेली आहे, बघू शकता. जे काय वकीलच्या ह्याच्यामध्ये आहेत त्यांनी बघू शकता अशा प्रकारे. त्यानंतर भावांनो, इथं आपण अशा प्रकारे पेन ॲड केलेला आहे. त्यानंतर भावांनो, इथं टेक्स्ट ॲड केलेला आहे, बघू शकता. द लॉ मेकर असा इथं टेक्स्ट आपण टाकलेला आहे आणि त्याला इफेक्ट बघू शकता भावांनो, फुल खतरनाक असा इफेक्ट आपण दिलेला आहे. त्यानंतर भावांनो, बघू शकता इथं जे काय कोर्टमध्ये असतं बघू शकता अशा प्रकारे, तर ते इथं आपण PNG लावलेली आहे, तराजू PNG. त्यानंतर भावांनो, अशा प्रकारे इकडं आपण टेक्स्ट ॲड केलेले आहेत, बघू शकता तुम्ही. अशा प्रकारचे टेक्स्ट आहेत. त्यानंतर भावांनो, इथं आपण खालती टेक्स्ट टाकलेला आहे, बघू शकता, डॉक्टर BR आंबेडकर. त्यानंतर खालती असं एक टेक्स्ट आहे आणि वरती असं एक टेक्स्ट आहे, बघू शकता तुम्ही. द फादर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन डॉक्टर BR आंबेडकर सेलिब्रेशन 135 बर्थ ॲनिव्हर्सरी असा टेक्स्ट टाकलेला आहे. त्यानंतर भावांनो, वरती आपण असा टेक्स्ट टाकलेला आहे.
त्यानंतर भाऊंनो इथं बाबासाहेबांची सिग्नेचर टाकलेली आहे. त्यानंतर भाऊंनो इकडं आणखीन एक तराजू आपण ॲड केलेला आहे. त्यानंतर अशी PNG ॲड करून भाऊंनो ओव्हरले इफेक्ट आपण मारलेला आहे, बघू शकता तुम्ही. आणि त्यानंतर भाऊंनो आपले इथं आपण लोगो लावलेले आहेत, बघू शकता अशा प्रकारचे. तर भाऊंनो आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि भाऊंनो नेक्स्ट व्हिडिओ टॉप 5 भीम जयंतीवर येणार आहे, त्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. भेटूत भाऊंनो अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये.